दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील एका मुलीच्या प्रकरणाने आता केवळ गाव किंवा तालुका आणि संपूर्ण राज्य सुद्धा ढवळून निघालेले आहे. हा केवळ अपहरणाचा गुन्हा आहे का? हा प्रश्न खरा महत्त्वाचा आहे की प्रेम प्रकरणाचा वाद आहे? यामागे मोठं राजकारण दडलंय का? असे असंख्य प्रश्न आहेत. आणि या सगळ्यांमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर होत असलेली टीका आणि त्यांचे समर्थक आक्रमक का झालेत, हा बी प्रश्न आहे. आणि तालुका इतका शांत का, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वामी चिंचोली येथील धनगर समाजातील तरुणीच्या कथित अपहरण नंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या. मुलीच्या आईनं मुलगी ताब्यात मिळाली नाही तर आत्महत्या करेन असा थेट इशारा सुद्धा दिला. या प्रकरणाला काही संघटनाने लव्ह जिहादचे स्वरूप दिले. धर्म वाचवा, मुली वाचवा अशा घोषणा देत आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न झाला. परिणामी दौंड, इंदापूर, बारामती बंदची हाक सुद्धा देण्यात आली होती. बारामतीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. इंदापूर, भिगवणमध्ये संमिश्र प्रतिसाद दिला आणि दौंडमध्ये मात्र बंदला उघड विरोध झाल्याच्या तक्रारी पुढे आलेल्या आहेत. या प्रकरणामध्ये आमदार राहुल कुल यांच्यावर आरोपांची झोड उठली. काही कार्यकर्त्यांनी आरोपीबाबांचे कथित फोटो दाखवत घरोब्याचे त्यांचे संबंध असल्याचा दावा केला. जरी कुल यांनी या सर्व आरोपांना फेटाळले असले तरी सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात आणि समर्थकांमध्ये दोन गट आमनेसामने झाल्याचं चित्र आहे. समर्थक आक्रमक झालेत. नेतृत्वाला डाग लागू नये म्हणून सोशल मीडियावर आटोकाट प्रयत्न सुरू आहे. पण एक प्रश्न सतत उभा राहतो, दौंडमध्ये मोठा उद्रेक का झाला नाही? तो उद्रेक कुल यांच्या समर्थनासाठी थांबवला गेला होता का, की त्यांच्या प्रभावामुळे कोणी पुढे यायला धजावत नव्हतं? अशी संमिश्र प्रतिक्रिया आहे. याचा सामाजिक परिणाम काय घडतोय? धनगर समाजात अस्वस्थ आहे, हिंदू संघटनांमध्ये संताप आहे, तर काही नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. ही अन्याय अत्याचाराची कहाणी आहे की दोन तरुणांच्या वैयक्तिक निर्णयांचा प्रश्न? मुलीने स्वतःला काय सांगितले? तिच्यावर दबाव आहे का? तिला सुरक्षित वातावरणामध्ये न्यायालयासमोर उभं केलं होतं. त्यानंतर घडल्या अनेक घडामोडी. हे मूलभूत प्रश्न अजूनही अनुवृत्तीत असताना मोठा राजकीय प्रश्न महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोलला जातो की कधी पैशाच्या ताकदीवर अशी प्रकरणं दाबली जातात, कधी वरिष्ठांच्या आशीर्वादानं ती शांतही होतात. हेही प्रकरण तसं थंड बसत्यात जाणार का, असा नागरिकांमध्ये संभ्रम आहे. ही खरंच निष्पक्ष चौकशी होणार अशी अपेक्षाही आहे. मुलीला न्याय मिळणार, आईला तिची मुलगी परत मिळणार आणि आमदार राहुल कुल यांच्यावर होत असलेल्या टीकेचा शेवट नेमका कुठे होणार, हे यक्ष प्रश्न आज सर्वत्र वादळी चर्चासारखे आहेत. दौंड तालुका सध्या शांत दिसतोय, पण ही शांतता वादळ आधीची आहे का, हा सुद्धा विचार लोकांच्या विचारातून पुढे येतोय. हा प्रश्न फक्त एका कुटुंबाचा नाही, हा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा, हा प्रश्न आहे राजकीय नैतिकतेचा आणि सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे एका मुलीच्या भविष्याचा. मी विजय चव्हाण, आवाज लोकशाहीमधून आपणापुढे नमूद करतो. कारण प्रश्न विचारणं थांबवलं तर लोकशाहीचं मरण ठरेल. म्हणूनच आम्ही नम्रपणाने आपल्या सर्व प्रेक्षकांसह शासनाच्या प्रतिनिधींना, राजकीय मान्यवरांना आणि सामाजिक संघटनांना की यातून एक असा निर्णय घ्या, त्यामध्ये सर्व मानवजातीच्या समाजहिताचं, समाजाचं कल्याणाचं काम होईल आणि भविष्य तिढ्यांमधून गुंतागुंतीचं होणार नाही, याकडे आपला सर्वांनाच लक्ष द्यावं लागेल.
धन्यवाद.